छोट्या बरं झालं तू आला. मी काय नवीन मोबाईल घेतलाय. घेतला होय? हा हे काय बघ 27,000चा मोबाईल घेतलाय. पण त्याच्यातलं मला ते काय सेटिंगच कळा नाही गेली. देखील लावून देतो तुम्ही. बघ बरं कशी कशी लावायची? आता ते नंबर आलं पाहिजे, पाहुण्यारवाडीचा फोन आला पाहिजे हा आणि पोलिसचा एक नंबर फिट करायचे, तालुका जिल्हा आणि आपला ठाण्याचा एक. आणि इंग्रजी नाट्याचा फोटो आहेत का ह्याच्यात? कसलं? नाही कलाकाराचं कलाकारांचं ना हम्म. येतात की ह्याच्यात. अयो पाटील फोटो आहे. हा असा जम करायचा असा. आले लक्षात. हा एवढंच करायचं ना एवढंच. बस. पाटील तुम्हाला माहिती आहे का काय माळावर कोणाच्या माळावर? माळा वाड्याव हा मांत्रिक बाबा आल्यात. छोट्या मला ताईत दिलाय त्यांनी ताईत. अरे तुझ्या गळ्यामध्ये पहिला काळ्या दोऱ्याचा कांडा होता हा. आणि चांदीची साखळी आली कुठून तुझ्याकडे? मला त्यांनी दिलाय त्या महाराजांना. काय म्हणतो हो बाबो? म्हणजे महाराज चांदी वाटतो का काय? हो ती एखाद्याला श्रीमंत पण करतात आणि एखाद्याला गरीब पण करतात. हे बघ छोट्या, मी आहे गावचा पोलीस पाटील. असं मांत्रिक आणि तांत्रिक माणसं म्हणून जर सांगत बसला ना अफवा पसरणं कायद्यानं गुन्हा आहे. पहिल्यांदा मला आज जावं लागेल. बघा तुमच्या ह्यानी जायचं असलं जा त्याच्याकडं, पण मोकळ्या हातानं जाऊ नका. हा ती ताणतू हाणतू असं आहे. शेप पण देतू मोकळ्या हाताने गेल्यावर. म्हणजे ती म्हणील ती खरं होतंय म्हणायचं. हो मला सांग, लखुपतीचा कोट्याधीश आणि कोट्याधीशचा अब्जाधीश असं काय करू शकतो का तू? करू शकतो बाबा. हे हो मला नाही खरं सगळं वाटत. वेगळं आहे. हे रे, अरे मला नाही खरं वाटत ते. जातो बाबा. बघा तुमचं तुम्ही. काय छोट्या काय बी लागला सांगायला का? अरे पोलीस पाटाला घुमावणं म्हणजे गावाला घुमवण्यासारखं आहे. बाबा बाबा खाली कारभारणीची नजर चुकून तुमच्यासाठी आणलाय. एका हाताने दिले 2 हाताने देणार. खाली वा. तरुण तुझ्या जीवनात बरीच संकट येतात, पण ती संकट तुझ्या लांबची कोणी न देता तुझ्या जवळचे लोक संकट देतात. बाबा जवळच्याच माणसाने घात केलाय माझा. मी वाईस थोडस पुढे चाललो. ती तू सांगायची गरज नाही. मी सर्व माझ्या अंतर्ज्ञानाने मला सगळं कळतं. तुझा तो सहकारी आहे ना, सदस्य संजू, थोडं जपून. तो माझा विश्वास आहे ना. थोडं जपून. तुझ्या आयुष्यातली संकट दूर करण्यासाठीच माझ्याकडे तुला मी बोलवून घेतलंय. तू नाही आला, मी बोलवून घेतलं. एक काम करायचं, कोंबडा हिथं ठेव. ठेव. ठेवतो ना. तुझ्या गावातला वाडा आहे का? तुझ्या पंजोबाने बांधलेला जुना वाडा आहे की. त्याच्या शेजारी एक वाडा आहे. हाय. तो वाडा तुझ्या पंजोबाच्या वडिलांनी एका स्त्रीला बांधून दिलता आणि तुझ्या खापर पंजोबाने
त्याच्यामध्ये आतमध्ये तुझ्यासाठीच सोन्याचा हंडा पुरून ठेवलेला आहे वाड्यात वाड्या. येत्या अमुषेपर्यंत तुला अंगावरती केवळ आणि केवळ कंबर झाकण्यापुरतं वस्त्र ठेवायचं. येत्या 15 दिवस आणि अमुषेच्या दिवशी वाड्यामध्ये जायचं. तिथं पलीकडून 2 नंबरची खोली आहे, तिथं उकरायचं. 2 फूट उकारल्यानंतर तुला हंडा लागेल. तो हंडा घे, कारण त्या हंड्यावरती फक्त तुझा आणि तुझाच अधिकार आहे. हे माझ्या त्रिकाळ सत्य ज्ञानाने सांगतो. हंडा मला मिळेल? तुलाच मिळणार आणि तुझाच त्याच्यावरती अधिकार आहे. तो हलतोय ना, तो त्याचेच संकेत आहे, त्याचेच संकेत आहेत. जा, पण व्रतात तू चूक केली, पुन्हा मात्र तुला भिकला लागावं लागेल. एवढी माझ्या ताकद आहे. बाबा फुल. माझा काय पलट होईल ना? अरे जा रे. दुश्मनाचं तुम्ही डोळं बंद करा. दुश्मनाचं डोळं बंद करतो, पण तू चुकीचं वागला तर हा कुत्रा, एका सरपंचाने मला त्याच्या गावातून हाकलून दिले, तर त्याचा मी कुत्रा बनवला आणि हित बंदिस्त केला. नका बाबा, नका महाराज, मला नका काय करू बाबा. जा जा जातो. जा, माग न बघता जा. बाबा बाबा होय 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 होय. बाबा होय 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 होय. होय 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 होय. होय 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 होय. ग्रामपंचायतचा सदस्य. हो हो हो, बरोबर का? बरोबर बाबा. रक्तात गद्दारी. होय 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 होय. बाबा मला सरपंच व्हायचंय आता. मूर्ख माणसा, किती सरपंच झाले, किती मेले, पण मी त्याच्यापेक्षा तुला मोठं करायचं बघतोय आणि तुझा लहान पदाची वाढकलाय. बरं होईल बाबा. ते माझं खाद्य आतमध्ये सोडून या. आलोच बाबा. मग तुला मी सांगतो. चल. बाबा मी एवढं सरपंचावर जीव तोडून काम करतो, पण काहीच उपयोग होत नाही. तोच तुझा मित्र आहे ना, हो, आणि तोच तुझा घात करतोय, तोच तुझ्याची गद्दारी करतोय. माणसं बाळकाय शिक बाळका. तसंच मी मागच्या वेळेला म्हणलं माझी जेडपीला ही करा, शिफारस करा, ती स्वतःच करून घेतली. मूर्ख माणसा, पदाची वाढकलाय तुझा. मी तुला धन देणार, धन. बाबा मला श्रीमंत व्हायचंय. मग तुला तुझ्या पणजीच्या पणजीनं तुमच्या जुन्या वाड्या 50 तोड असलं सोन्याचं, चांदीच्या हंड्यामध्ये पुरून ठेवलेली गुप्त धन म्हणायचं. तो आजपासून येणाऱ्या अमुष्यापर्यंत फक्त एक टाइम दूध प्यायचं. बर 15 दिवस फक्त दूध प्यायचं, कप भर, ती पण ग्लासभर नाही, कब्बर. फक्त कब्बर दुधावर 15 दिवस राहायचं. 15 दिवस. 15 दिवस. जर जास्त पेला तर माझ्या त्रिकाळ ज्ञानाने मला जाणीव होईल आणि तुला मी भस्म करून टाकेल. बर बर बर. कब्बर. हे कबूतर माहितीये का? कबूतर. हा. तुझ्यासारखाच एक ग्रामपंचायतचा सदस्य मला उठवून गावाच्या बाहेर लावत होता. त्याला कबूतर केलं, कबूतर. आणि तेव्हापासून कबूतर अवघानं निघलं. कबूतर जा, कबूतर जा. नको नको, मला नका तसं काय करू. येणाऱ्या मुशीला हा. तुमचा जुना वाडा आहे, हाय त्याच्या शेजारी तुझ्या पणजीचा पणजीचा वाडा आहे. हाय हाय. तिथं येणाऱ्या मुशीला आजूबाजूला बघायचं कोण दिसतंय का, एकट्यानेच जायचं, बर वाड्यात थांबायचं.
3 नंबरच्या खोलीमध्ये. बर. आणि तिथं 50 तोडे असले भेटतील, 50 तोडे. पण लक्षात ठेव, हा ज्या वेळेस तू धन शोधाय जाची हा त्यावेळीच त्या धनाचं संरक्षण करणारे आत्मे तुझ्या विरोधकांच्या रूपात येऊन तुला अडवण्याचा प्रयत्न करतील. मग मी काय करू बाबा? तुटून पडायचं, कारण त्यांना बाजूला सरल्याशिवाय तुला धन मिळणार नाही. म्हणजे मारायचं त्यांना? वेळ प्रसंगी मारले तरी चालेल, बर बाबा. पण माग सरू नको. नाही नाही. एकदा कर जर त्या तुझ्या शत्रूंच्या हातात धन लागलं तर परत तो भिकाला लागतील. बाबा नक्की गावल ना? चांदीचा हंडा आणि त्याच्यात 50 तोडे भेटतील. नक्की? मूर्ख माणसा, ह्या बाबावर जर अविश्वास दाखवला तर कबूतर करीन, कबूतर. नाही विश्वास आहे आता. कबूतर निघ. जातो येणारी आमुष्य. जातो. होय, 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 होय. बाबो बाबो जय बाबा. तुम्ही नागडं उघडं गावात फिरू नये म्हणून मी तुम्हाला आंगड का आणले. मी लोकांच्या अंग झाकतो, तू माझा अंग झाकायला. बाबो मला तुझ्यामध्ये माझ्या फार प्रामाणिकपणा दिसतोय. तू बऱ्याच जणांचं कल्याण केलं, म्हणूनच आज मी तुझं कल्याण करणार आहे. पण मी सांगतो ती गोष्ट बारीक लक्ष देऊन ऐकायची. हा आणि जर मी सांगतो त्या गोष्टीवरती विश्वास नाही ठेवला, विश्वास हाय का? हाय ना? हाय. आणि जर विश्वास नाही ठेवला कुत्रा बनवीन, कुत्रा. नाही नाही बाबा नाही. मी सांगतो ते बारीक आहे. तुमच्या पणजीचा वाडा माझ्या हा, तिला कोणीच नव्हतं नाही ना. तिने काय केले, सोन्याचं तोड तिथं तुमचा जुना वाडा त्याच्या शेजारी तिथं सोन्याचं तोड लपवून ठेवल्या. गुप्तधन बाबो गुप्तधन. पण त्या पंजाचा तुझ्यावर जीव आहे, तुझ्यावर जीव आहे. सगळ्याची सेवा केली. त्यामुळं रोज सकाळी फक्त हा कडुनिंबाचा पाला, हा त्याच्यामध्ये तुळशीची 5 पानं टाकायची. हा 5 हा, हा आणि ती एक फलपातार भरून हा रोज हा कडुलिंबाचा पाला प्यायचा. तुम्ही तुम्ही मी हा हा मी 15 दिवस उपाशी राहिला ना, हे त्या मुश्याला त्या वाड्यात जायचं, ते काव घेऊ खांदायला हांडा. पण त्या हांड्याचं रक्षण तिथला आत्मा करत्या. मग ती आत्मा होतरक्त आत्मा अतृप्त आत्मा तुला तिथं हांड्याला हात लावून देणार नाही. ते रामभाऊच्या रूपाने येतील, सुभाषरावच्या रूपाने येतील, सरपंचाच्या रूपाने येतील. पण त्यांना तुला ठेचून काढायचंय. आडला की तोडला पण हांडा हाणणार मी. जा आणि लक्षात ठेव, वर्त करायचंय, वर्त 15 दिवसाचं. पण मी कोट्याधीश होणार ना. होणार. ते रामभाऊ लय आहे, त्याची 5 एकर राहिलेली माझ्या नावे होईल का? मरायचंय का तुला? आवलय खोटी प्रतिष्ठा आहे माझी, जिथं तिथं नाचक्की करतोय. असून बाळूला जीवला. अहो बाळूला त्याचा वीक पॉइंट एक आहे काय बाबा, ती बाळूला खरं बोलतोय. 1 पॉइंट म्हणजे काय? 1 पॉइंट. त्याला बोलण्याचा आटपेच नाही, पण प्रेम गाडी भांडणं करतोय. प्रेम आहे, प्रेम. हाय हाय. अख्ख्या गावात तुझ्या कोण प्रेम करत आहे, पण बाळूचं प्रेम आहे तुझ्या. पण महाराज
घरात दारात मला सगळी म्हातारा म्हातारा म्हणते ती, मला तरण व्हायचा आशीर्वाद द्या महाराज. पहिला तरुण होता तेव्हा काय देऊ लावलं तेव्हा आता लावशील? हा चल तुला आशीर्वाद आहे चल. ठीक आहे बाबा. बाबा, मी आमच्या गावचा प्रतिष्ठित नागरिक रामभाऊ. त्या दरबारात तसलं चालत नाही, सगळे जीव मला सारखेच. ए बाबा, अरे आमच्या गावात एक असा येडपाड बाबा नावाचा माणूस आलता, रामभाऊनी त्याला ताणून मारलं आणि तुम्हाला मारतो. बैल करीन हे काय? बैल करीन. तुझ्यासारखा अतिशहाणा नडला होता त्याला बैल केला, तुला सुद्धा बैल करीन हे तर टांगेन. आला का रामभाऊ म्हणजे वाघाची अवलाद आणि बैल करायला निघाला. तुझ्या आजोबाजी पंजोबांनी फार गावासाठी कष्ट केले, ते फार चांगले होते, लोकांनी त्याला भरपूर लोबडलं. पण तुझ्या पंजोबांनी फार मोठा श्रीमंत असल्यामुळं तुझा जुना वाडा, त्या जुन्या वाड्याच्या शेजारी एक वाडा, आलं का लक्षात? तिथं 10 किलो सोनं लपवून ठेवलं, चोरा चिलटाच्या भ्यानी. गुप्तधन म्हणतात त्याला, गुप्तधन. पण त्याच्यासाठी तुला फार संघर्ष करावा लागेल. 15 दिवसासाठी तुला मौन धारण करावं लागेल. म्हणजे बोलायचं नाही? बोलायचं नाही 15 दिवस. अरे बुवा, दिल्लीपर्यंत मला भाषण ठोकावं लागते ती. तरी बोलायचं नाही. जर आयुष्यभराची कमाई कमवायची असेल तर 15 दिवस मौन धारण करायचं. बायको संघ गाण्यासंघ एखादं सिक्रेट गुपित जर बोलायचं असलं तरी बोलायचं नाही. येताना खाली हाताळी आला, दरिद्री असल्यागत आला, भिकारी असल्यागत आला. आईच्या दरबारात, देवाच्या दरबारात येताना. ए बाबा, अरे संन्याशी तर निस्वार्थी असतात, तू स्वार्थी दिसतोय ना का? मी फुकाट कुणाचीच काम करत नाही. तुला कोटीचा धन मिळणार आणि तो साध्या माझ्यासाठी 1000 रुपया सुद्धा आणल्या नाही. हे बघ, विषय जर मी लखपती व्हायनाचा असला, कोट्याधीश होण्याचा असला ना, एका मिनिटात स्वॅप मारतो, तुला 1000 रुपये ट्रान्सफर करतो. दे इकडं. हे मी जाळा ही जाळा टाकायची वस्तू आहे वय? अरे कोट्याधीशीची रक्कम आहे. जास्त बोलायचं नाही. निघ. होय 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 बाबा, तुझ्या बापाने हिटलंच घेऊन इथं वाहिलं होता का? ते का अज्ञानी माणूस आहे मी. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, ते का ज्ञान. बाबा, तुम्हाला पण माझ्यासारखी थंडी वाजते का? होय 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 कर. तो मंत्र आहे माझा, जास्त बोलायचं नाही. मी तुला चांगला ओळखतो, तांता मुक्तीचा अध्यक्ष, बरोबर ना? इथं तू नाही आला, तुला मी बोलवून घेतलं. जरी तोंडावरनी तू लोकांना गरीब दिसत असला तर आतून फार विचित्र स्वभाव आहे तुझा. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुगात त्रिकाल सत्यज्ञान माझ्याकडे आहे. एक आश्राम जीवाला छळतोस, त्याचं नाव बाळू. बाळूला त्रास देतो. नाही नाही, त्याची दारू सोडायची बाबा. ती माझी जबाबदारी, ती तू प्रयत्न करायचा नाही. बाबा मरल की एखादं.
आशीर्वाद असतो, झणझण्या आल्या. आशीर्वाद असतो. ज्याला जास्त मार त्याला आयुष्य जास्त. तुझ्यावरती माझी मर्जी बसली, कृपा दृष्टी तुझ्यावरती पडली. तुझ्या पंजोबाकडं खूप मोठं धन होतं. ते गुप्त धन तुला मी देणार आहे, मला देणार आहे? पण त्याच्यासाठी कठोर तुला सत्व परीक्षा तुझी पाहणार आहे. एक वर्त पूर्ण कर. वर्त कोणतं बाबा? वर्त 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 पूर्ण कर. वर्त हा. आमुषेपर्यंत घरामध्ये वतेला साष्टांग दंडवत घालत जा. दंडवत. एक टाइम जेवायचं. तुझ्या पंजोबाचा तिथं शेजारी एक वाडा आहे. हा तिथं भूताचा वाडा म्हणतात. भूताचा तो भूताचा वाडा नाही, कारण तुझ्या पंजोबाने फार कष्ट केलं आणि ते धन संचय करून तुझ्यासाठी ठेवलं. आजपर्यंत कोणाला दिलं नाही. तू थोडा बरा आहे, चांगला नाही, फक्त बरा. आळणी खातो पण मला मिळेल ना धन? मी सांगतो तसं करायचं. कधी? एक टाइम जेवायचं, बिना मिठाचं खायचं आणि रोज दंडवत घालत सगळ्या ग्रामदैवताच्या पाया पडायचं. रोज? रोज. तिथं गेल्यानंतर बरेच अतृप्त आत्मा तुला भटकताना दिसते. रामभाऊच्या रूपाने, संजूच्या रूपाने, नेवशे सरपंचाच्या रूपाने आणि तो पैलवान गणाच्या रूपाने. ती गावातली नसतात, पण ते मृतात्म्याच्या अधीन होऊन मृतात्मा त्यांच्या रूपाने तुला संघर्ष करण्यासाठी भाग पाडेल. पण जरी तुझा अस्राफ स्वभाव असेल, भांडण तंटा न करणारा स्वभाव असेल, पण त्या ठिकाणी तुला भांडावं लागेल. नाही भांडला आयुष्यभर भिकारी म्हणून राहतील. नाही नाही, धन मिळणार म्हणलं भांडणार की. आणि निभार चमकावतं असं. माझ्या पुढे जास्त बोलायचं नाही. अविश्वास दाखवला, अविश्वास माझ्यावरती दाखवला. तुझ्यासारखाच एक तांटा मुक्तीचा दोन अध्यक्ष होता, त्याला मी पोपट बनवला. पोपट पोपट तसा तुझा पोपट बनवीन. नुसता पोपट नाही, नवीन पोपट बनवीन. मिठू आणि मिठू मिठू बोलायला लागेल. हा, त्यामुळे तुझ्या नशिबात धनसंचय आहे, पण तुला संघर्ष अटळ आहे. तुला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. हा, एवढं मारतात बाबा. हा, जा दंडवट घालायचा. दंडवट आजपासून जा. मागे न बघता जा. होय 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 बाबा होय 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 होय. बाबा या देहाला गाणं पहिलवान म्हणतात. लक्ष द्या बाबा माझ्या. पैलवान असला तरी इथं शरण यायचं. बाबा तुमच्या शरण आलोय, मला मरण देऊ नका, तुम्हीच तारा. होय 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 होय. होय 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 बाबा होय होय होय. थंडी वाजते काय, लेपटी घेऊ नका करणं. होय 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 होय. होय 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 होय. पैलवान गाणा, हा तुला गावात कुणी शत्रू नाही, तुझ्या घरातच शत्रू आहे. काय बोलताय महाराज? तुझा चुलता तुझ्या मोठा शत्रू आहे. भाऊ तरीच मी म्हणतोय माझं लग्न का होऊन दे नाही. लग्न कसं होईल? तुझ्या चुलत्याने लिंबू पुरले. माझ्यासाठी माझे भाऊ लिंबू पुरलंय. लिंबू पुरले, रा 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 र त्यामुळे येणारी सगळी पाहुणी शिवपसनं माघारी जाते. जात्यात महाराज. असंख्य जागा तुझ्यासाठी येते. लय आल्या. मागच्या वेळेस तर ना अक्षरशः तुम्हाला तू 100 तोळा घालून लग्न करून देणार होती. भावाला घालून, मला घालून आणि गावानं 25-25 तोळा घातला असतं, इतकं सोनं येणार होती मला. त्याच्यासाठी तुला काम करावं लागेल. काय? व्रत करावं लागेल. व्रत 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 करावं लागेल. महाराज व्रत कसलं बी व्रत मला सांगा, मी कसली व्रत पूर्ण करेन. फक्त मला ना माझं ते लग्नाचं बघा. लग्नापेक्षा तुला मोठी लॉटरी लागणार.
लॉटरी लागन लॉटरी लॉटरी. हा असं मी महाराज किती दिवस मी भाऊच्या ताटाखालचा मांजर बांधणार तुझ्या चांगले- तुझ्या बापानी मुंबईला राहून बरीच इस्टेट कमावली होती, पण तो तुझा चुलत्याचा त्याच्यावरती डोळा होता, कपटी डोळा. नाही राव महाराज, आमच्या भाऊचं ना आमच्या वडिलात लय प्रेम होतं. आज्ञा नाही तो. हा हा केला असेल घात महाराज, आता नका हाणू, मला कळलंय सगळं. तुझ्या फंजोबाचा वाडा होता, वाडा फंजोबाचा. बाबा ह्या गावात सगळं वाडा आमचंच होतं. मी सांगतो तेवढंच ऐकून घे. एकच वाडा होता तुमचा. तुमच्या बापाने इतकी कमवून ठेवली काही इतकी नाही नाही, आमच्या आजीने पंजानी नाकलीत घालावलंय. नव्हतं. मी सांगतो तेवढं ऐक. तुझ्या बापाने बरीच इस्टेट कमवून ठेवली होती, आणि तुझ्या चुलत्याच्या भ्यानी तुझ्या पंजाचा वाडा आहे ना, हा तिथं मोठा हंडा भरून गुप्त धन पुरून ठेवलंय माझ्यासाठी. तुझ्यासाठी. लेकरू एकटे वनवासी म्हणून. हा महाराज खरं तुम्ही पण बोलताय. तुला वर्त पूर्ण करावं लागलं. वर्त करतो महाराज. वर्त म्हणजे खालतन वर्त तसलं वर्त नाही. मग वर्त बर 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 म्हणजे का उपवास. हा. हा हा तुला काय करावं लागेल, तुला फक्त 15 दिवस, फक्त 15 दिवस. फक्त 15 दिवस लसणाची चटणी, तर फक्त लसणाची चटणी. लसूण हा आयुष्य वाढवायला चांगला असतो, बीपी त्याने नाहीसा होतो, साखर कमी होती. 15 दिवस फक्त लसणाची चटणी खायची, त्याच्यावर भाकरी नाही खायची. आपण 15 दिवस कशी पालवणार जात ना चटणी खायची. अयो, खातो महाराज, आता हाणू नका महाराज, अक्षरशः चक्कर यायची वेळ झाली महाराज. माझा आशीर्वाद आहे तो. आणि पुढनं कोण येईल महाराज आता काय मारू नका, चक्कर यायची पाळी जाईल. उठून जा. नको नको, तुला धन मला- मिळणार. मला मरस्तवर मारा, मी हलणार नाही कल्याण झाल्याशिवाय. आणि ते वर्त पुरत करत असताना येईल त्याला असे बैलागत धडक द्यायची, तर बैलागत धडक द्यायची. कोणाला कारण काय बोलायचं? तुझ्या माग बैलासारखे लोक लागलेले. हा हा बरोबर आहे महाराज. तुझं बघवत नाही कोणाला. येईल त्याला बैलागत धडक द्यायची. अहो आता अशी धडक मारतो ना, जीवच गेला पाहिजे. आती बोलू नको, मी सांगेल तवाच बोल. आणि काय करायचं, येत्या आमुष्याच्या मध्यरात्री 1 वाजता बरोबर एकट्याने उठायचं, तिथं जायचं. पण तिथं त्या गुप्त धनाचं संरक्षण मृतात्मा अतृप्त आत्मे करतायत. पण ते मृत आत्मे तुला तिथं येऊन देणार नाही. हा त्या मृत आत्मे तुझ्या चुलत्याचं रूप घेतील. माझ्या चुलत्याच. हा, पण तुझा चुलता तुला आडवा येणार नाही, पण ते मृत आत्मा तुझा आडवा चुलत्याच्या रूपाने. त्यामुळे तू चुलता आहे असं समजून जायचं नाही. महाराज गाणं चुलत्याचं पालवायला रूप म्हणतात असलं मला. तरी फसायचं नाही. टाकावत कुणी बी आडवा येऊन दे की तिथंच आडवा करतो, गाणं म्हणतात मला. त्यामुळे त्यांना तिथं आले ना, तुला संघर्ष करावा लागणार. करतो ना महाराज. संघर्ष एकदा केला ना, आयुष्याचा सुखी होतील आणि हंडावर सोड तुलाच मिळणार आहे. गुप्त धन म्हणतात त्याला. हंडावर सोनं